गुड मॉर्निंग. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं की मी दाताची ट्रीटमेंट वगैरे सर्व काही संपलेलं आहे. जे काही माझे प्रॉब्लेम्स होते दाताचे ते सर्व मी ट्रीटमेंट घेतलेले आणि फायनली संपलेलं आहे. तर मी जे रुटीन फॉलो करत आहे इथून पुढं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर खूप जण तुम्ही ऑलमोस्ट हे जे रुटीन आहे ओरल हायजीनसाठी ते तुम्ही फॉलो करत असालच, पण जर कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. ओरल हायजीन ठेवायचे असेल, जर कॅव्हिटी होऊ नये, तुमचे जे दात आहेत ते स्वच्छ राहावेत आणि हेल्दी राहावेत, तुमचे जे गम्स आहेत, हिरडे आहेत ते सुद्धा हेल्दी राहावे, तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील डेली. तर माउथवॉश तुम्ही डेली यूज करायचं आहे. जर तुम्हाला डेली होत नसेल तर तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा किंवा 2 दिवसातून एकदा याप्रमाणे माउथवॉश यूज करा. आणि ते माउथवॉश अल्कोहोल फ्री असावं आणि अँटीसेप्टिक असावं. तर असं माउथवॉश तुम्ही यूज करायचं आहे. त्यानंतर ब्रश करायचा आहे आणि ब्रश यूज करताना तुम्ही कधी आहे ना सॉफ्ट जे ब्रिसल असतात ना ते ब्रश घ्यायचं आहे. आणि ब्रशचा नियम आहे, तर ब्रशचं काय ना तुम्ही 2 मिनटापेक्षा जास्त ब्रश करायचं नाही आहे. तर ब्रश कधीही सर्क्युलर मोशनमध्ये करायचं आहे. जे मला माहीत आहे, जे मी माझ्या डेंटिस्टकडून जे मी ऐकलेलं आहे आणि जे मी विचारलेले आहेत क्वेश्चन, जे मला डेंटिस्टने सांगितलेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर ब्रश आहे ना कधीसुद्धा वर खाली तसंच सर्क्युलर मोशनमध्ये करायचं आहे. आणि आपण कधी कधी ना खूप जण काय करतात साईडला वगैरे सर्व करतात, पण इथं आतल्या साईडला ना ते करायचं राहतं. तर आतल्या साईडला सुद्धा तुम्ही याप्रमाणे ब्रश करायचं आहे. तर 2 मिनटापेक्षा जास्त तुम्ही ब्रश करायचा नाही. आणि कधीही ब्रश ना सॉफ्ट ब्रिसल असतात ना ते यूज करायचं आहे. आणि हो, ब्रश 2 टाइम्स अ डे करायचं आहे. सो मॉर्निंग एकदा आणि नाईट झोपायच्या आधी एकदा तुम्ही करायचं आहे. तर मॉर्निंग आपण जे ब्रश करतो ना त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आपण जेव्हा रात्री झोपायच्या आधी ब्रश करतो ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण दिवसभर थिंग्स खातो, खूप ज्यूस हे ते खूप काही आपण लिक्विडसुद्धा घेतो, आपण खातो, तर काही काही ना अडकलेले असतात दातांमध्ये. तर आपण ते तसंच झोपतो आणि त्यामुळंच आपल्याला कॅव्हिटीज होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं रात्रीचं जे ब्रशिंग आहे ना ते अजिबात स्किप करू नका. तुमची किड्स लहान असतील तर त्यांना आत्तापासूनच ही सवय लावा. तर अनिशाला मी ही सवय लावलेली आहे आणि ती डेली ट्वाइस अ डे ब्रश करते. तर खूप सारे तुम्ही हे नॉर्मल असणार आहे, फॉलोसुद्धा करत असतील, पण ज्यांच्यासाठी माहीत नाही, ज्यांना माहीत नाही किंवा जे करत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. नक्की बघा शेवटपर्यंत. त्यानंतर फ्लॉसिंग, तर हे खूप जण नाही करत. तर मी हे आणलेलं आहे आज. ॲक्च्युली मी सुद्धा हे करत नव्हते. डेंटल फ्लॉस पिक्स आणलेले आहेत मी. तर ह्याच्यामध्ये ना 50 तुम्हाला मिळतात. हे मी अपोलोमधून घेतलेलं आहे. तर ह्याप्रमाणे बॉक्समध्ये तुम्हाला मिळतात. 50 आहे ह्याच्यामध्ये पिक्स. तर याप्रमाणे तुम्हाला 50 पिक्स मिळतात ह्यामध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे 1 टाइम यूज करायचं आहे आणि हे फेकून द्यायचं आहे. ठीक आहे, हे यूज केलेलं पुन्हा तुम्ही यूज करायचं नाही, नाहीतर काय होतं ना पुन्हा बॅक्टेरिया होण्याचंच वगैरे चान्सेस असतात. तर हे तुम्हाला 2 दाताच्या मध्ये तुम्हाला हे घालून जे काही राहिलेलं असतात, अडकलेलं अन्न असतं ना ते काढायचं आहे. जस्ट याप्रमाणे घालून असं वरती नाही घालायचं. थोडंसं त्याला ना इन्सर्ट केल्यानंतर सी शेपमध्ये त्याला याप्रमाणे फिरवायचं आहे, जेणेकरून जे काही अन्न अडकलेलं असतं ना तर ते बाहेर निघतं. टॅपच्या खाली धरायचं, वॉश करायचं आणि हे फेकून द्यायचं आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही नवीनच घ्यायचं आहे. तर याप्रमाणे हे जर कुणाला माहीत असेल त्यांच्यासाठी मी हे दाखवलेलं आहे. तर डेंटल फ्लॉस पिक्स जे आहात ते तुम्ही नक्की यूज करा. आणि त्यानंतर मेन खूप जण स्किप करतात ते म्हणजे टंग स्क्रॅपिंग. तर खूपदा ना आपल्या जिभेवरती खूप सारं अन्न वगैरे असतं, आपण ते क्लीन करत नाही आणि त्यामुळं काय होतं ना बॅक्टेरिया होण्याचं चान्सेस जास्त असतो. आपण जर क्लीन केलं नाही तर इन्फेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असतात.
तर त्याला कॅन्डिडायसिस म्हणतात, याप्रमाणे मला डेंटिस्टनं सांगितलेलं आहे. त्यासाठी मी आणलेलं आहे टंग क्लीनर. हे स्टेनलेस स्टीलचं आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे टाईप्स मिळतात. तर तुम्ही टंग क्लीनर नक्की यूज करायचं आहे डेली, मॉर्निंग अँड नाईट, ट्वाईस अ डे तुम्हाला हे यूज करायचं आहे. तर हे काही होते जे तुम्हाला फॉलो करायचं आहे रुटीन ते. तसंच डाएटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर डाएटमध्ये काय, तर तुम्ही कॅल्शियम असणारे फूड जे आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. तर कॅल्शियम असणारे फूड जे काही ते तुम्हाला माहीतच आहे, तर ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि तसंच शुगरी फ्रूट्स आणि जे ॲसिड जास्त रिलीज करताना याप्रमाणे फूड्स तुम्ही घ्यायचं नाही. कारण कसं आहे ना, शुगर प्लस बॅक्टेरिया हे ॲसिड फॉर्म करतं, ठीक आहे ना. आता आपण पेस्ट्री खाल्लो, स्वीट्सचे काही आपण स्वीट्स खाल्लो, पेस्ट्री असू दे, चॉकलेट्स असू दे, ड्रिंक्स असू दे अँड ऑल. तर ड्रिंक्समध्ये सुद्धा तुम्हाला माहीत आहे, जसं कोका कोला, पेप्सी, स्प्राईट, त्याच्यामध्ये ॲसिड रिलीज होण्याची खूप शक्यता असते. तर शुगर आपण जेवढं खातो तेवढं आपल्या दातासाठी हा प्रॉब्लेमॅटिक आहे, आणि त्याच्यामुळंच आपल्याला कॅव्हिटी होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळं शुगरचे जे फूड आहे ते तुम्ही थोडंसं कमी करा. आणि जर तुम्ही जरी खाल्ला तरी ट्राय करा की शुगरचं जे काही तुम्ही खाल्लेलं आहे, आता कधी कधी नाईलाज असतो, आपल्याला खावं तर लागतं, तर ते खाल्ल्यानंतर. तसंच सॉफ्ट ड्रिंक्स जे आहेत ते आपण पिल्यानंतर ना ब्रश करायला नक्की विसरू नका. कारण काय होतं ना, मग ते तिथंच राहून ते ॲसिड फॉर्म होऊन ना कॅव्हिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रश नक्की करा. तर हे होते काही ओरल हायजीनचे टिप्स माझ्याकडून, जे मला माहीत आहे, जे मला माझ्या डेंटिस्टकडून कळालेलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर तुम्हाला काही एक्स्ट्रा माहीत असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.